गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। लोढांच्या पत्राचा दाखला देत विरोधकांनी सरकारला टोला लगावलाय। मंत्र्यावर सिलेंडर मागायची वेळ आली आहे। लोकांनी काय करायचं? खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला डिवचले। सरकारनं गॅस टंचाई असल्याचं मान्य करावं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। दरम्यान जैन समाजाच्या कार्यक्रमासाठी सिलेंडर उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंगल प्रभात लोढा यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना पत्र लिहिलं होतं। त्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलंय। जे लोढाजींनी जे पत्र भुजबळ साहेबांना पाठवले ते तुमच्या सगळ्या चॅनलवर आजच्या वर्तमानपत्रात मी पाहिलं। हे अतिशय चिंताजनक आहे। जर एका कॅबिनेट मंत्र्याला दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याला सिलेंडर मागायची जर वेळ आली असेल तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठे? त्यामुळे जी परिस्थिती राहुल गांधीजी असतील किंवा सगळेच विरोधी पक्षातले सगळे आमचे सहकारी आपापल्या राज्यातली भूमिका सातत्याने गेले 2-3 आठवडे मांडतायत, त्याचा पुन्हा एकदा त्याचं एक प्रूफ तुम्हाला मिळालेलं आहे। असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय। ते जे हा गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता। शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची होली असेल तर त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती। यावेळी ते माझ्याकडे आले होता, मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला। काल एक शिर्डीच्या मंदिरचा पण भंडारा होता, तिथे पण गॅसचा प्रबंध करून दिला। 3 दिवसापूर्वी एक गणपती मंदिरचा होता, तिथे पण गॅसचा प्रबंध करून दिला। जैनाची होली पण करून दिला। यामध्ये काय गैर नाही। माझी विधानसभामध्ये अजून कोणाकडे विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे रेग्युलर गॅस कोटा त्यांच्याकडे नाही आहे ते माझ्याकडे आले तर त्यांना मी गॅस उपलब्ध करून देऊ। लोढाजींनी फक्त जैन धर्मियांसाठी हे पत्र लिहिलं नाही तर रामनवमीसाठी पत्र लिहिलंय, हनुमान जयंतीसाठी पत्र लिहिलंय। जेव्हा ईद निमित्ताने विशेष सोय केली होती तेव्हा तुम्हाला काही वाटलं नव्हतं आणि आता हिंदू बांधवांसाठी जेव्हा मंगलजी पत्र लिहितात तेव्हा तुमच्या पोटामध्ये दुखतंय। विरोधकांचा हा दुटप्पीपणा या निमित्ताने समोर येतो।